नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 85,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/6/2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा अधिकारी कार्यालय पुनर्वसन शाखा पुणे विभागांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी विधी अधिकारी कंत्राटी या पदासाठी एक वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला एकूण मानधन जे आहे 80,000 रुपये असेल, प्लस 5,000 रुपये तुम्हाला दूरध्वनी व प्रवास खर्च म्हणून या ठिकाणी दिला जाणार आहे। असे एकूण या ठिकाणी तुम्हाला 85,000 रुपये दरमहा वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। या पदासाठी तुमच्याकडे शैक्षणिक अर्थ जे आहे कायद्याची LLB किंवा LLM पदवी जी आहे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा समकक्ष पदाचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनदधारक असणे आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। उमेदवार महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमाचे विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे। सेवाविषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती, विभागीय चौकशी इत्यादीबाबत ज्ञानसंपन्न असणे आवश्यक आहे, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पडू शकते। उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे। 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही वॅकन्सी जी आहे तुम्हाला नियुक्त केली जाणार आहे। कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांविषयी माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपण या ठिकाणी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती आपण या ठिकाणी वाचू शकता। अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत। त्या संदर्भातील ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे आपण एक वेळ वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।